एलसीबी नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे बदली रद्द करण्यासाठी 3.5 कोटी रुपये देत असल्याची सूत्रांकडून माहिती। 3.5 कोटी रुपये आपली बदली रद्द करण्यासाठी हेमंत पाटील पोलीस निरीक्षक एलसीबी नंदुरबार हे गृह विभागाला गुप्तपणे देत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, असा गंभीर आरोप बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केला आहे। महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुप्रिया पाटील यादव यांनी राज्यातील 150 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश दिले आहेत। त्यानुसार हेमंत पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार यांची नाशिक शहर येथे बदली झाली आहे। परंतु हेमंत पाटील हे बदलीच्या ठिकाणी नाशिक येथे अद्याप हजर होत नसल्याने गृह विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। हेमंत पाटील यांनी आपली बदली रद्द करण्यासाठी तब्बल 3.5 कोटी रुपयाची सेटिंग लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। हेमंत पाटील पोलीस निरीक्षक यांच्यावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालय येथे केस नंबर 411/2025 खटला सुरू आहे। हेमंत पाटील हे सुशील कुमार पावरा यांच्या वडिलांच्या खून हत्या प्रकरणात संशयित आरोपी आहेत। हेमंत पाटील यांच्यावर जळगाव न्यायालयात 420चा खटला सुरू आहे। हेमंत पाटील यांची तत्कालीन आयजी यांनी 2 वार्षिक वेतनवाढीची शिक्षा सुनावली आहे, अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। नंदुरबार जिल्हा हा भ्रष्टाचाराची खाण आहे, पैसे कमावण्याचा अड्डा आहे। अवैध व्यवसाय व धंद्यातून हे पोलीस अधिकारी करोडो रुपये कमवतात, म्हणून अशा आरोपी व गुन्हेगार पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। हेमंत पाटील यांची बदली रद्द केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी प्रतिक्रिया सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार। 3.5 कोटी रुपये बदली रद्द करण्यासाठी हेमंत पाटील पोलीस निरीक्षक एलसीबी नंदुरबार हे गृह विभागातील संबंधित खात्याला देत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुप्रिया यादव पाटील यांनी राज्यातील 150 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले। त्यानुसार हेमंत पाटील यांची नंदुरबार जिल्ह्यातून नाशिक शहर येथे हकलपट्टी म्हणजे बदली केल्यानंतर आदिवासी समाजाने फटाकडे फोडून आनंदोत्सव साजरा केला। या वादग्रस्त हेमंत पाटील यांच्यावरती बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलीस कोठडीत असताना जातीवाचक, अश्लील, वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खटला सुरू आहे। सुशील कुमार पावरा यांच्या वडिलांच्या हत्येमागे संशयित आरोपी म्हणून यांच्यावरती आरोप आहे, नाव समोर येत आहे। जळगाव न्यायालयामध्ये 420चा खटला यांच्यावरती सुरू आहे, अशीही माहिती मिळते। यापूर्वी तत्कालीन आयजी यांनी हेमंत पाटील यांची एका प्रकरणामध्ये 2 वार्षिक वेतनवाढ रोखून शिक्षा सुनावली होती, अशीही गुन्हेगारी पार्श्वभूमीची या पोलीस निरीक्षकाची माहिती येते। अत्यंत गुन्हेगार, अनेक गुन्ह्यामध्ये, गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असणारा हा पोलीस निरीक्षक अजूनही आपलं पद सोडत नाही आहे, बदलीचं ठिकाण स्वीकारत नाही आहे आणि कुठेतरी पैसे देऊन बदली रद्द करण्यासाठी सेटिंग लावत आहे। हे अत्यंत चुकीचं आहे। नंदुरबार जिल्हा ही भ्रष्टाचाराची खाण, पैसे कमावण्याचा एक हड्डा आहे असं यांना वाटतं। अनेक अवैध धंद्यातून हे कोट्यावधींची माया कमवतात आणि पुन्हा जिल्ह्यामध्ये अवैध धंदे वाढवतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देतात। म्हणून अशा वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची बदली रद्द करू नये। बदली जर केली तर आम्ही या विरोधामध्ये आंदोलन करू आणि बदली रद्द करून पुन्हा यांना गुन्हा करण्यासाठी सवलत दिली आहे असा आमचा गृह विभागावरती स्पष्ट आरोप राहील, म्हणून यांची बदली रद्द करू नका।